चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनेतील एक महत्त्वाचा घटक व त्यामध्ये सर्व शपथ, राजीनामा कोण कोणाकडे देते याबद्दल. सर्वप्रथम तर बघूयात आपण राष्ट्रपती. राष्ट्रपतीला शपथ कोण देतो? भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश. 2 नंबर उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतो? राष्ट्रपती देतात. आणि उपराष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात? तर ते राष्ट्रपतीकडे देतात. पंतप्रधान यांना शपथ कोण देते? तर राष्ट्रपती देतात आणि पंतप्रधान हे राजीनामासुद्धा राष्ट्रपतीकडेच देतात. केंद्रीय मंत्र्यांना शपथ राष्ट्रपती देतात, राजीनामासुद्धा राष्ट्रपतीकडेच. लोकसभा अध्यक्षांना प्रोटेम स्पीकर म्हणून देतात, त्यागपत्र उपसभापतीकडेच देतात. राज्यसभेचा सभापती म्हणून पदसिद्ध सभापती हा उपराष्ट्रपती असतो. आता त्यांना कोण शपथ देतो हे बघूया. राष्ट्रपती देतात, परंतु उपराष्ट्रपती म्हणूनच शपथ देतात. राज्यसभेचा सभापती म्हणून नाही. उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. राज्यपाल यांना कोण शपथ देतो? तर संबंधित राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आणि राज्यपाल आपला राजीनामा म्हणजे त्यागपत्र कोणाकडे देतात? तर राष्ट्रपतीकडे. मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतो? तर मुख्यमंत्र्यांना हे त्या राज्याचे राज्यपाल शपथ देतात आणि त्यागपत्र राज्यपालाकडेच देतात. राज्यमंत्र्यांना राज्यपाल शपथ देतो, राजीनामा राज्यपालाकडेच.